आता बघणार आहोत विविध क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राजकीय बातम्या। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार। एकूण 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। 13 मे रोजी पार पडणार मतदान। पैशांचे ट्रक पुण्यात आले। देवेंद्र फडणवीस आज वाटप करतील। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप। निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालानंतर मोदी सुप्रीम कोर्टावर दबाव आणतायत। उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप। एक टिप्पणी करताय, मी आज जाहीर आरोप करतोय की तुम्ही सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणत आहात। काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मशिदींमधून फतवे। त्यामुळे सर्व हिंदूंनो महायुतीला मतदान करा, हा माझा फतवा। राज ठाकरेंचा पुण्यातील सभेतून फतव्यांवरून आरोप। तोंडावरती फतवे काढले जात आहेत। काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा। काही पक्षांची दखल घ्यावी अशी परिस्थिती नाही। राज ठाकरे देशद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत। संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही। अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत असे सांगणारे हे सद्गृहस्थ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात। याबद्दल ईडीचे आभार। अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही। शरद पवारांवर हल्लाबोल करताना राज ठाकरेंकडून अजितदादांची पाठराखण। मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं। लंकेत तुकीत झाड की पत्ती, माझ्या नादी लागू नको। जे माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त केलाय। अजित पवारांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल। नको, महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्याचा पुरता बंदोबस्त केलेला महाराष्ट्राने बघितलेला। अरे तू तर किस झाड की पत्ती है, तू काय समजतो स्वतःला? लंकेंना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी। लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा। दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही। आणि जे निलेश लंकेला दम देतय ना, त्याला मला फार विनम्रपणे सांगायचंय, दमदाटीना ती तुम्हारे घर में चल। अजितदादांना कुणीतरी चिठ्ठी लिहून दिली, त्यानंतर दादा बोलले। अजित पवारांनी केलेल्या टीकेवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया।